शनाया तू? मी वा, उत्तम झालंय. जास्त गोड नाही, आंबट नाही, अगदी व्यवस्थित. हा वहिनी, तुम्हाला खरं सांगू का, मला आवडेल हे असं सरबत रोज प्यायला, पण आमच्या घरात कोणाला करताच येत नाही हो. पण तुमच्याकडे सर्वंट्स असतील ना? नाही, आहेत, भरपूर आहेत, पण आपुलकीनं करून देणारा कोणी नाही हो. असं वा. हे कोण? हा, सॉरी सर, मी ओळख करून द्यायचं विसरलो. ही माझी बायको अनुप्रिया. सर, ती जी आहे ती रेवती, माझी धाकटी बहीण. रेवती धाकटी बहीण. हॅलो. हा राजन दादा, माझा मोठा भाऊ. नमस्कार. ती माझी वहिनी, त्याची बायको. मी ह्या घरची मोठी सून. हो, ती दिसते. ही पिहू, माझी मोठी मुलगी. नमस्कार करते. अगर होते कशाला, कॉलेजला असेल ना. हो. आणि हा प्रथम, आमचा धाकटा मुलगा. नमस्कार कर ना. शाळेत का? हो. आणि ही आमची आई. आई. नमस्कार आई. अहो काय हे माझ्याकडे? अनेक तेवढे संस्कार आहेत अजून माझ्यावर. वा, म्हणजे तुम्ही सगळे इथे एकत्र राहतात. वा वा वा, म्हणजे जॉईंट फॅमिली. बघून खूप छान वाटलं खरंच. आणि हल्ली कोण राहतं असं जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एकत्र वगैरे? हल्ली तर लग्न झालं की नवरा बायको लगेच दुसरा संसार मांडतात. काय आई? हो ना. तुला काय आलं? मी माझं बोलतोय, तुला काय वाटलं मी टोमणा मारतोय तुला? नाही नाही, मी माझं बोलत होतो. छे छे, मला असं काही वाटलं नाही. पण मी ना आता तुझं हे सगळं बोलणं ऐकून खूप सरप्राईज झाली आहे. नाही म्हणजे तू घरात बोलतोस कुठे, एखादा शब्द बोललास तर, पण इथे तर तू बोलतच सुटलायस. ते या घराने, या घरातल्या माणसांनी मला बोलतं केलं. सर, स्वयंपाक तयार आहे. तुम्हाला भूक लागली की सांगा. अगं आत्ताच आलीत ना ते, थोडा वेळ बसू दे, गप्पा मारू दे ना. आई, खरं तर ही माझी जेवणाची वेळ नाही. म्हणजे माझी जेवणाची वेळ मॅडम घरी आल्यानंतर 9, 10, 11, 12, 1:30 कधी. पण खरं सांगू का, मी जेव्हा घरात आलो ना तेव्हा जेवणाचा इतका खमंग वास आला ना की माझी भूकच चाळवली. मग पानं घेऊ का? मला चालेल, पण तुमची काही हरकत नाही ना? नाही नाही, काहीच हरकत नाही ना. चल. आई चला तुम्ही पण. नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर बसू. हो, असं काय करताय? तुमच्याशिवाय आम्ही कसं जेवणार? चला चला. अहो पटकन सांगा. हो, सांगतो सर. लगेच. आई चल ना, चल म्हणतात की पण. या. बस बस. अरे तुम्ही पण बसा ना. बरी ये, चल चल बस. अनुप्रिया, तू पण बस ना. नाही नाही, मी नंतर बसेन. आणि कुणाला काही लागलं तर कोण वाढणार? हेच मला अजिबात आवडत नाही. आपल्याकडे काय पद्धत आहे, आधी पुरुषांनी जेवायचं, पुरुषांचं झालं की मग बायकांनी जेवायचं. आय हेट दिस. त्यापेक्षा ना सगळ्यात बेस्ट म्हणजे बुफे सिस्टम आहे. मला पंगत पद्धत आवडते. तिथे कसं आग्रह असतो ना. तुम्ही करा सुरुवात.
अहो तुम्ही का नाही जेवत आहात? हवी अरे तू डाव्या हाताने काय जेवतोस? काय झालंय? उजवा हात दुखतोय जरा. दुखतोय? काम करताना जरा लागलं. जास्त लागलं का? नाही दाखव तुम्ही मला. नाही 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 त्याची काही गरज नाही. अगं ठीक आहे, म्हणजे होऊन जाईल ते. एवढं काय. अगं तू त्यांच्याकडे लक्ष दे जरा. काय सुंदर स्वयंपाक केलाय तुमच्या कुकने. कोकणी? सर कुकनी नाही, मग हे सगळं अनुनी बनवलंय. काय सांगता वहिनी? हो. हे सगळं तुम्ही केलंय? म्हणजे पोळी भाजी भात आमटी हे सगळं? हो सर. वहिनी काय अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला. बाप रे बाप. खरं सांगतो, आईच्या हातच्या जेवणाचीच आठवण झाली मला. खरंच खूप छान. पाटकर नशिबवान आहात तुम्ही, अशी सुगरण बायको मिळाली तुम्हाला. हा, रोज असं काहीतरी चवीचं खायला घालते तुम्हाला, नाही तर आमच्या घरी. बेबी, तू काय आज मला टॉन्ट मारायचं ठरवून आलायस का? नाही गडाली, गंमत केली मी. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी कशाला ना उगाच किचन मध्ये जाऊन घाम गाळायचा. सीमा जेवतो आपण. सॉरी. पडते पडते, एवढं काय, जेवतो. अगं थांबा 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 थांबा. हे घ्या पाणी. वहिनी वर बघा, वर बघा. पाणी पाणी पाणी. ओके, वर बघा नाही तर. प्लीज जेव. हो. आय एम डन. झालं माझं बेबी. अगं तू अजून काही घेतलंच नाहीस, तू काही खाल्लंच नाहीयेस. अनुप्रिया, खरं सांगू का, मी घरी हे एवढं सगळं काहीच खात नाही. अगं डाएट असतं ना माझं, तरी मी आज इथे खाल्लंय कारण तुझ्यासाठी. हे इवले उले खातेस ना, म्हणून हे तुझ्या हाडाची काढ झाली आहे. खायचं कसं मस्त आणि मस्त राहायचं. काय ग? जाऊ द्या आई, कोणाला सांगताय तुम्ही? मी आहे ना तुमच्यासोबत. सुरू ठेवा. अविनाश, हँड वॉश करायचा होता. दाखवतोस वॉशरूम कुठे आहे? चला. मी आहे ना, मी दाखवते वॉशरूम. सर अगं मला वरची रूम पण बघायची आहे तुमची. हरकत नाही, मी येतो.
मला थोडं मिरचीचं लोणचं मिळेल का? बस 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 बस. सर, आवडला ना स्वयंपाक? खूप. आई तुम्हाला वाढू? नाही नको. वॉशरूम इकडे आहे तू. मशरूम कशाला हवंय? तू काय करतेस? स्पून मी खाल्लं मी. तू सनया तू काय करतेस हे? काय चाललं होतं खाली तुझं? हात धरला होतास तू माझा. तू कळतंय का तुला? आपल्या फॅमिलीजात खाली तुझा नवरा बसलाय, सगळे बसले, सगळे जेवतात. तू तू डेंजरस आहे. तुझी हिंमत कशी होते? कारण मी कोणालाच घाबरत नाही आणि तुझ्या बाबतीत तर अजिबात नाही. ऐक ना, आपलं ठरलंय ना शनया, आपण फक्त मित्र आहोत. आपण फक्त मित्र आहोत. आपल्यात काहीच झालं नव्हतं. आपल्यात जे काही झालं ते विसरलास तू. तुझं आणि माझं सिक्रेट विसरलास. काहीतरी गडबड आहे. मला वर जाऊन बघितलंच पाहिजे. ती वर जाते की काय? अरे देवा, शनायाला हे कळवायला हवं. शनया प्लीज. सीमा. सीमा कोण? जाऊ दे, कट झाला. ही मूर्ख इथेच फोन ठेवून गेलीये वाटतं. नाही, आगाऊ पिऊला कसं थांबवू? वेडी आहेस का तुझा? तुझ्या ह्या असल्या वागण्याने ना आपले संसार उद्ध्वस्त होतो. होऊ दे, मला नाही फरक पडत. आणि ही उजवीकडची मुलांची रूम. अनुप्रियाने खूप छान ठेवलंय घर. बाबा, हो? तुम्हाला बोलवलंय खाली. ते घर दाखवतो तुम्ही. मग झालंय का अजून बाकी? ती बाल्कनी खूप छान दिसते. मला बघायची आहे ती. नंतर बघ ना कधीतरी. आई बोलवते. चला चला. तरी सीमा नावाची मुलगी कोण? सीमा, तूच केलं नव्हतंस ना? काही काय बोलतोस? मी कशाला करणार आहे? माझ्याकडे तिचा नंबर पण नाही. सीमा? अच्छा, ती माझी फ्रेंड आहे सीमा. नाव कधी ऐकलं नाही मी. आत्ता रिसेंट झाली आमची फ्रेंडशिप. अनुप्रिया, ऐक ना, घर किती छान ठेवलंयस तू. मला अविनाशने दाखवलं वर गेल्यावर सगळं घर. किती छान मेंटेन ठेवलंयस. थँक्यू, पण एवढं काही नाहीये. एवढं नाही कसं? अगं, तू ओव्हरऑल किती ग्रेट वुमन आहेस माहितीये का तुला? म्हणजे बघ ना, स्वयंपाक इतका छान करतेस,
मुलांची काळजी घेतेस, मुलांवर इतके चांगले संस्कार केलेस, शिवाय फॅमिलीची सुद्धा काळजी घेतेस आणि अविनाशची पण काळजी घेतेस. ओव्हरऑलला तू अशी आयडियल वाईफ आहेस. आणि अविनाश आणि तुझी जोडी म्हणजे एकदम मेड फॉर इच अदर. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. हो ना बेबी. वहिनी तुम्ही खरंच आयडियल आहे. हा म्हणजे एवढं मोठं घर सांभाळायचं, सगळ्यांसोबत एकत्र राहायचं, पुन्हा ते मेंटेन करायचं, शिका. आणि हे सगळं केल्यानंतर इतका सुंदर स्वयंपाक, वा वा, मजा झाली. काय चव आहे तुमच्या हाताला, आईचीच आठवण झाली. मग तीही तुमच्यासारखी वेगवेगळी लोणची बनवायची, लिंबाचं, आवळ्याचं, कैरीचं, आणि तुम्ही करताना तसं मिरचीचं सुद्धा. लोण्याचा घास घेतला आणि तिच्या आठवणीने ती गेल्यानंतर सगळा आनंदच गेला हो आयुष्यातला. असं का म्हणताय सर? कुठेही गेला नाहीये तो आनंद. आता तुम्हीच म्हणालात ना, मी केलेल्या लोणच्याला आईच्या हातची चव आली. मग मी करून देत जाईन ना तुम्हाला मिरचीचं लोणचं. म्हणजे काय आहे ना, रोज तुम्ही ताटावर बसल्यावर त्याच आनंदाचा अनुभव येईल. थँक्यू. तुम्हाला आता थोडंसं देऊ का बांधून? नाही नाही नको अगं, काही काय. अगं पण आवडलंय त्यांना. अगं अनुप्रिया, जे केला तेलकट मसालेदार चालत नाही, डाएट आहे त्याचं बेबी. नाही देऊ दे. अरे पण तुझी हेल्थ. नाही काही नाही फरक पडत. वहिनी द्या तुम्ही. देऊ ना लगेच. हो आई, हो तुम्ही खूप नशीबवान आता. अनुप्रिया सारखी सून मिळाली तुम्हाला. ती तुमचं हे घर कायम बांधून ठेवेल, कधीही तुटू देणार नाही. पाटकर, खरं तर मी येणार नव्हतो, मी नाही सांगितलं. पण बरं झालं आलो, नाही तर रिग्रेट राहिला असता मनामध्ये. कारण की ही सगळी मजा, हा सगळा इथला आनंद, तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने केलेलं आदरातिथ्य, हे सगळं मी मिस केलं असतं. सर तुम्ही आलात ना, आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलं. इट्स माय प्लेजर सर. नो नो नो, इट्स माय प्लेजर. तुम्हाला सांगू का पाटकर, जेव्हा माणूस मोठा होतो ना, तेव्हा त्याच्यातलं जे सामान्यपण असतं ना, ते मागे पडतं. आणि ते विकत नाही घेता येत बरं का, पैशाने. ते टिकवण्यासाठी तुमच्यासारखी आपुलकीनं वागणारी माणसं हवी असतात. आणि वहिनींच्या आजचं लोणचं, बस. याला एवढं बोलता येतं? हा बोलत नाही तेच बरं आहे. पण सर आत्तापुरतं. हा हो थँक्यू. हो ह्याच्यात. चला, सगळं झालं असेल तर निघायचं का? नाही, उशीर होतोय ना. आज उशीर होतोय तुला. बरं चला आई. पाटकर मी येतो. नाही नाही थांबा एकच मिनिट. असेल काहीतरी असणार. सर हे आमच्याकडून तुम्हाला. वहिनी कशासाठी? अहो पाटकर एक काय. सर नाही म्हणू नका. या गिफ्टची खरंच काही गरज नव्हती अनुप्रिया. म्हणजे असे गिफ्ट खूप असतात आमच्याकडे आलेले, आम्ही सर्वांना देऊन पण टाकतो. कुठे ठेवणारे गिफ्ट? अगं हो शनाया, तुमच्या वैभवासमोर ही भेट खूपच छोटी आहे, पण गणपतीची मूर्ती आहे. बघा तुम्हाला आवडेल. त्याला काही मोल नाही आहे ना. हरकत नाही वहिनी, घरामध्ये एखादी चांगली जागा बघून मी मूर्ती ठेवीन. पण ते लोणचं संपलं मिरचीचं, तर परत मिळेल का? ते नक्की दे. शनाया हे आमच्याकडून. याची काय गरज आहे अनुप्रिया? गरज आहे. तू इतकी सुंदर आहेस ना, तुझ्यासाठी हे नजरेचं ब्रेसलेट. छान आहे. खूप छान आहे. थँक्यू. पण नजर मला नाही, नजर तर तुला लागेल अनुप्रिया. अगं म्हणजे तू एवढी परफेक्ट आहेस म्हणून म्हटलं.
बाय द वे चला निघू आम्ही. आई हो असी असी साडी खूप छान दिसते तुम्हाला. थँक्यू खरंच. पिहू बाय. तुम्हाला दोघांना खाऊसाठी थोडेसे पैसे. कशाला नाही नको. नाही घ्यायचे, पाटकर. हो घ्या. थँक्यू. आणि हे तुला. चला. चल बेबी. लोणचं राहिलं. सांभाळ ना. सर खूप छान वाटलं तुम्ही आज घरी आलात. नाही हे सगळं ठीक आहे, पण कामाच्या बाबतीत चुकू नका. ते मी खपवून घेणार नाही. हं? काय ओके, गुड नाईट, बाय. गुड नाईट. चला. शनायाचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. यातून काही विचित्र घडायला नको म्हणजे झालं.